वेल घेऊ नका विनंती करतोय। आयोजकांनी खरोखर जेवणाची व्यवस्था केली आणि खरोखर आयोजन केलं आणि पाहुण्यांचं सुद्धा चांगली खातिरदारी केली, पण चहा काही शेवटपर्यंत आला नाही। प्रेमाचा चहा द्यावाच लागेल, परंतु चाय कोरा नको हो, आता चहा देशील कोरा। दर्शन मोकल कुठे असाल व्यासपीठाकडे। सामन्याला सुरुवात नवतरुण कारावी सत्यनारायण नवेगाव, क्रीडांगण नंबर 3 वर ओमकार वेशवी चला पनवेल स्पोर्ट पनवेल। वारंवार पुकार द्यायला लावू नका मित्रांनो। आर्यन म्हात्रे पुनश्च एकदा मैदानात आपल्या संघासाठी योगदान देत असताना नवतरुण कारावी संघासमवेत राज पाटील निघालाय चढाईसाठी। मैदानावरचा बाहुबली ठरलेला आहे, बघा कशी पाण्याची व्यवस्था केली आहे। स्वागत आहे। बोनस टिपतोय राज पाटील, जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरेल। ओमकार वेशवी पनवेल स्पोर्ट पनवेल, या लवकर मित्रांनो, तुमच्यामुळे पूर्ण स्पर्धा लेट होईल, आपण आटोक्यात आणलेली आहे। 4:15 वाजलेले आहेत। ओ हो सुमित पाटील खोलवर चढाई, 1 गुण प्राप्त करतो। गत वर्षाचा अजिंक्य पदाचा भाग्य विजेता पेन तालुक्याचा नवतरुण कारावी पाहायला मिळतो। ओमकार वेशवी संघ उपस्थित झालेला आहे। पनवेल स्पोर्ट पनवेल कपिल पाटील आपला संघ घेऊन चला मित्रांनो, का विलंब करताय? ज्या काय व्यूहरचना स्ट्रॅटेजी असेल ती मैदानात लावा। ओ हो क्षेत्ररक्षण जबरदस्त सत्यनारायण नवेगाव, राज पाटीलचा वारू रोखला। राज पाटील आताच विवाह बंधनात साखरपुड्यात अडकला गेला। रासल पालीमध्ये आता सर्व स्पर्धा रासल मध्ये असले की पोचणारच जावं, जेवायची व्यवस्था करा म्हणजे झालं। राज पाटील लक्ष देतोय काय बघा, कानावर आवाज जातो। 0-10 क्रीडांगण नंबर 2 वर धेरण संघाने आघात केलाय। चढाईसाठी राज पाटील 1 गुण मिळवतोय। सुधागड तालुक्याचा जावई म्हणावाच लागेल, आनंद वाटतो हो जावई म्हटल्यावर कुणाला। राजा देशमुख
क्रीडांगण नंबर 2 वर मात्र क्षेत्ररक्षण सुमित पाटील रोहन पाटील यांचा धमाका. क्रीडांगण नंबर 3 चालू करून घ्या सुजित म्हात्रे. आर्यन म्हात्रे मध्ये ती धमक आहे. रंगवेल हा सामना. अथर्व पाटील सारखा जबरदस्त कोपरा नवतरुण कारावी संघाचा तयार होतोय. हो हो काय वारंवार गुण टिपतोय राज पाटील. YouTube ची लिंक पाठवलेली दिसते राज पाटील, म्हणूनच खोलवर आज वारंवार चढाई करेल नवेगाव संघाचा धडाडीचा खेळाडू. मात्र माघार. नवेगाव संघ जिद्द सोडू नका. अश्वत्थाम्याची जिद्द आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा राज पाटीलची पालखी उचलली जाईल का? ती धमक आहे नवेगाव संघामध्ये. मात्र माघार तिकडे रोहन पाटील थरका पुरवून सोडलाय 2 वर. रोहन पाटील ज्याने आता चढाई केली, हा खेळाडू येत असताना जरा गाडी स्लिप झाली, त्यामुळे त्याला दुखापत झाली हाताला आणि शोल्डरला मार लागला. तरी सुद्धा कबड्डीची हाऊस, तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि पुन्हा मैदानात दाखल झाला. राज पाटीलवर हल्ला चढवलेला दिसतोय. बघूया. हो 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 राज पाटीलने प्रामाणिकपणा दाखवलेला आहे. खरंच आता मला वाटते की लिंक पाठवलेली दिसते. जबरदस्त. राज पाटील आज कानाडोला करतोय. मॅच झाल्यावर 2-3 मॅचेस नक्कीच पाटील. दीपेश पाटीलला बोलायलाच नको. बिबट्या बोलायची खोटी हे मॅसेज. बिबट्या म्हणून नाव मिळतं याच्यासारखा आनंद काय. एकतर आपण रेड मारत नाही, एका रेड मध्ये 1 गुण आपला आहे, याच्यासारखा आनंद तुला काय. जबरदस्त खेळ करणारा दीपेश पाटील एक आनंदी खेळाडू. ओ हो हो 2 वर सुद्धा छान खेळ. झिरो 18 काय धडाडलाय जय हनुमान धेरण संघ. मातृच्या कडू संघावर आक्रमण केलंय, हल्ला केलाय, कारत केलंय म्हणावा लागेल. मिथून मोकळ. सारस पाटील पाहायला मिळत नाही. निघालाय, हाच तो ऑनलाईन निघालाय चढाईसाठी. सारस पाटील माघार घेतोय. थर्ड रेड साठी वापर कुणाचा. थांबवलाय, गारद केलंय, चांदण्या दाखवल्यात सारस पाटील याला. 4-5 सत्यनारायण नवेगाव. जिद्द सोडू नका. काही शक्य आजचे अंदाज सर्वांचे घसरलेत.
अथर्व पाटील हा जबरदस्त कोपरा तयार झालाय हो कारावी संघासाठी. ऑनलाईन मैदानात आहे, हमला चढवलाय. मिथून मोकलची पालखी जर उचलली तर गजर होईल हो टाल्यांचा. सत्यनारायण नवेगाव संघ मात्र माघार घेतोय मिथून मोकल. संकेत मात्रेचा आता वापर होईल. 4-7 बेधुंद होऊन खेळलेला आता मात्र संकेत म्हात्रे भरधाव धावतोय, वेग घेतोय. मात्र माघार मातृच्या कुर्डूस संघानं आपलं खातं खोललं नाहीये. आपण क्वार्टर फायनल खेळत आहात. हो हो उचलली गेली आहे पालखी. काय क्षेत्ररक्षण केलंय राज पाटील, याला गारद केलंय. उडवलाय उडवलाय समर्प यामी केलाय राज पाटील याला. नवेगाव संघ हा तुमचा लक आहे हो, काही शक्य आहे. इतिहास घडवायला वेळ लागणार नाही, फक्त मिथून मोकलची पालखी उचलायची. जाईल का उचलली, काही शक्य आहे. गेली गेली उचलली गेली आणि काय झालं, पूर्ण बुचकुल्यात पाडलं. पालखी उचलता उचलता मिथून मोकलनी घणाघाती हल्ला चढवला. प्रयत्न छान केला होता, परंतु यशस्वी मिथून मोकल झाला. चार गुण. मिथून आला काय आणि चमत्कार करून गेला काय, हा मिथून मोकलचा खेळ आहे. कधी काय करेल चमत्कार ते सांगू शकत नाही, असा मिथून मोकल. नवेगाव संघ प्रयत्न छान होता, जरा अचूकता साधता आली असती तर काही शक्य झालं असतं.
पुन्हा एकदा आता चढाई सडी सत्यनारायण नवेगाव संघाकडून 12-5-5-12 रंगेल का हा सामना सत्यनारायण नवेगाव 5-12 नवतरुण कारावी। हो हो जबरदस्त जबरदस्त 2 गुण बोनस प्लस 2 का 3 गुण रंगला रंगला सामना रंगला नवेगाव संघ जबरदस्त पलटवार तुम्ही केलेला आहात। हो हो बितून मोकलवर हल्ला परंतु चप्पल चाणाक्ष चतुर आहे। लाल रेषेचा हा तुफान तर थोड्याच वेळात सेमीफायनलच्या लढतींना सुरुवात होईल। जय भवानी वाशी पेठ आपण जयत तयारीत राहायचंय। जबरदस्त रनिंग हँड टच तिनासिक सिद्धांत भात्रे 13-9 सामना रंगेल हो। नवेगाव संघ कारावी संघ आनंद मिळेल। प्रत्येक वेळी गुण मिळवतोय तो आर्यन म्हात्रे। धड धड धडाक हो हो मी म्हटलं की प्रत्येक वेळी गुण साकारतोय संजीवनी घेऊन येतोय तो खेळाडू। जबरदस्त क्वार्टर फायनलच्या लढती ओ हो फॅक्टरी रिसेट करावी लागेल। चिठ्ठीवर सुद्धा चांगला लॉट्स पडतो हो आणि पडला सुद्धा पैसा वसूल झाला। आयोजकांचे धन्यवाद। प्रयत्न केला होता 14-10 फक्त 4 गुणांची आघाडी कारावी संघात। जर क्षेत्ररक्षण झाला तर 2 गुण मिळू शकतात। सुपर डॅकल ची नामी संधी आणि ही ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल सत्यनारायण नवेगाव संघासाठी। राज आहे धैर्यण संघ विजयाचा शंखनाद करतोय। धन्यवाद स्कोर रिपोर्टर। 14-10 जो सामना झाला मातृच्या कुर्डूस विरुद्ध जय हनुमान धेरण त्यामध्ये जय हनुमान धेरण संघ 13 गुणांनी विजय झाले। 14-10 ओ हो
नाही झालं. मिथून मोकला आताचा अभिमन्यू आहे हो. चक्रव्यूहात आता फासणार नाही. मोडून काढलंय चक्रव्यूह. गुणफलक 19-11. शेवटची 4 मिनिटं सामना संपुष्टात येण्यासाठी. पुन्हा एकदा आर्यन. बघूया, वारंवार गुण मिळवणारा हा खेळाडू आता मात्र जखडला गेलाय. क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र आठवण आली जयेश गावंडची. एका खेळाडूला किती चढाया द्यायच्या. जयेश गावंड सुद्धा एक वेग आहे हो. बिनजोडचा बादशाह. वादली केली. त्याला साथ देतोय निशांत म्हात्रे असेल आणि सर्व संघ. परंतु उचेडे संघाचा पाठीराखा भयानक. कुठेही स्पर्धा असू द्या, अख्खा गाव 50-100 कुठं नाही. लाजवाब पाठीराखे आहेत. बोलायची खोटी धुमाकूल.
आणि खरोखर आम्ही सुद्धा तुमच्या प्रेमापोटी येत असतो, आम्हाला सुद्धा मजा वाटते आणि भरपूर आयोजक सुद्धा जारमान उचेडे आमचे ते उद्या खेळण्यासाठी आमंत्रित असता. आपण खेळाडू शांत आहे, पाठीराखे म्हणजे रग आणि राग त्याचा एकत्रित संगम म्हणजे उचेड. परंतु माणुसकीचा जिवंत झाला तो, माणुसकी जबरदस्त जबरदस्त. कालीच काढून देते, पण जर जिद्दीला पेटलं ना सगळा काढून पण घेते. छान ला जवाब सामना क्रीडांगण नंबर 2 वर सुपर टॅकल झाली. आयोजक प्रेमाचा चहा काही शेवटपर्यंत आला नाही, मायेचा तरी द्या. ला जवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. आता दीपेश पाटील काय करेल तर विजयाचा शंखनाद करतोय. परंतु आज सत्यनारायण नवेगाव संघाने जी मेहनत घेतली ना, खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ सलाम आहे. तुफानी खेळी आज तुम्ही केलीत, परंतु निसटती हार आता पत्करावी लागते ती क्वार्टर फायनल मध्ये. पुढच्या वर्षी मेहनत घ्या आणि कमालीचा संघर्ष करून पुन्हा एकदा रायगडच्या कानाकोपऱ्यात आपल्या गावाच्या नावाचा दबदबा निर्माण करा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. अंतिम विसल होतोय. धन्यवाद. क्रीडांगण नंबर 2